writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते. नमस्ते. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमाच्या 4थ्या विभागात तुमचं स्वागत आहे. या विभागातले सगळे पाठ उजळणीचे पाठ असणार आहेत. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची उजळणी करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 37. आज आपला 37वा पाठ. या पाठात आपण इंग्रजी अंकांची नावं वाचायला शिकूयात आणि हे शब्द घेऊन येतोय आपला मित्र चिंटू. आला रे आला रे आला. आला रे आला रे आला. बघा चिंटू मदतीला आला. चिंटू. मुलांनो, हे शब्द बघता क्षणी ओळखून वाचायला शिकायचंय बरं का. चला, पहिला शब्द बघा. रीड आफ्टर मी. 1. रीड अगेन. 1. म्हणजे कोणता अंक? सगळ्यांनी एकत्र सांगा. 1 म्हणजे माझ्या मागे म्हणा 1. पुढचा शब्द. रीड आफ्टर मी. 2. रीड अगेन. 2. म्हणजे कोणता अंक? सगळ्यांनी एकत्र सांगा. 2 म्हणजे माझ्या मागे म्हणा 2. Look at the next word. Read after me. 3. Read again. 3. म्हणजे कोणता अंक? सगळ्यांनी एकत्र सांगा. 3 म्हणजे माझ्या मागे म्हणा 3. Look at the next word. Read after me. 4. Read again. 4. म्हणजे कोणता अंक? सगळ्यांनी एकत्र सांगा. 4 म्हणजे माझ्या मागे म्हणा 4. Look at the next word. Read after me. 5. Read again. 5. म्हणजे कोणता अंक? सगळ्यांनी एकत्र सांगा. 5 म्हणजे माझ्या मागे म्हणा 5. Look at the next word. Read after me. 10. Read again. 10. म्हणजे कोणता अंक? सगळ्यांनी एकत्र सांगा. 10 म्हणजे माझ्या मागे म्हणा 10. आता राहुल दादा बरोबर हे सगळे शब्द वाचण्याचा पुन्हा सराव करा. शब्द वाचण्यासाठी तयार ना सगळे? लुक ॲट द स्क्रीन. मी जसं वाचेन तसंच तुम्ही माझ्या मागे वाचायचं. 1 2 3 4
5 10 व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता आपण एक स्वाध्याय करणार आहोत. ऍक्टिव्हिटी 1. चला बघूयात या स्वाध्यायात काय करायचंय ते. पहिलं उदाहरण एकत्र करूयात. मुलांनो, कशाचं चित्र आहे हे? बरोबर, चटईचं चित्र आहे ना. आणि चटई कोणत्या रंगाची आहे? निळ्या चटईचं चित्र आहे. आता चित्राच्या खाली 3 वाक्यांश आहेत. त्यातून निळी चटई या अर्थाचा वाक्यांश शोधा. वाक्यांशाचा क्रमांक आपल्या टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. बरोबर उत्तर सगळ्यांनी एकत्र वाचा. आता माझ्या मागे वाचा. अ ब्लू मॅट. अ ब्लू मॅट म्हणजे एक निळी चटई. मुलांनो, लक्षात आहे ना? इंग्रजीत वस्तू एक आहे हे दाखवण्यासाठी अ वापरायचं असतं. चला आता पुढचं चित्र बघूया. मुलांनो, चित्र ओळखा आणि चित्रासाठी योग्य वाक्यांश निवडा. त्याचा क्रमांक टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. काय आहे बरोबर उत्तर? सगळ्यांनी एकत्र वाचा. आता सगळ्यांनी एकत्र माझ्या मागे वाचा. अ ग्रीन हॅट. बरं, आता पुढचं चित्र बघूया. मुलांनो, चित्रासाठी योग्य वाक्यांश शोधा आणि त्याचा क्रमांक टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. अ हॉट पॅन म्हणजे काय? गरम भांड. असंच सांगितलं ना? गुड. आता पुढे जाऊया. मुलांनो, या चित्रासाठी योग्य वाक्यांश शोधा आणि त्याचा क्रमांक टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. काय आहे बरोबर उत्तर? सगळ्यांनी एकत्र वाचा. आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. अ ब्राउन मंकी. आता पुढे जाऊया. मुलांनो, हे चित्र बघा. यासाठी योग्य वाक्यांशाचा क्रमांक टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. वाक्यांश सगळ्यांनी एकत्र वाचा.
आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. अ रेड हेन. बर, आता पुढे जाऊया. मुलांनो, या चित्रासाठी योग्य वाक्यांश शोधा आणि त्याचा क्रमांक टीचरला सांगा. बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का ते. Correct answer. आता माझ्या मागे सगळ्यांनी एकत्र वाचा. अ फॅट मॅन. बर, आता हा स्वाध्याय इथेच संपला. पण पाठ नाहीये संपला. चला, आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 2. मुलांनो, हा दुसरा स्वाध्याय आता तुम्ही माझ्या बरोबर करायचाय. या स्वाध्यायात आता स्क्रीनवरचे वाक्यांश तुम्ही वाचायचे. आणि हो, तुम्ही बरोबर वाचतात की नाही हे तुमचे टीचर बघतीलच. लेट्स स्टार्ट. लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर वाक्यांश दिसतोय ना सर्वांना? सगळ्यांनी एकत्र वाचा. आता हेच माझ्या मागे वाचा. अ ब्लॅक रॅट. चला, आता पुढचा वाक्यांश वाचूया. स्क्रीनवरचा हा वाक्यांश सगळ्यांनी एकत्र वाचा. आता माझ्या मागे वाचा. अ पर्पल कॅप. आता पुढचं वाक्य वाचा. सगळ्यांनी एकत्र वाचा. आता माझ्या मागे वाचा. अ येलो टायगर. व्हेरी गुड. पुढचं वाक्य वाचा. वाचा एकत्र. आता माझ्या मागे वाचा. अ ब्राउन स्नेक. व्हेरी गुड. वाचा पाहू सगळे. आता माझ्या मागे वाचा. अ रेड हेन. चला, आता पुढे जाऊया. ऑल ऑफ यू रीड टुगेदर. आता माझ्या मागे वाचा. अ फॅट एलिफंट. व्हेरी गुड. आता पुढे. ऑल ऑफ यू रीड टुगेदर. आता माझ्या मागे वाचा. अ ब्लू टॉप. व्हेरी गुड. आता पुढे. ऑल ऑफ यू रीड टुगेदर. आता माझ्या मागे वाचा. अ येलो डिअर. व्हेरी गुड. बरं तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. टीचर, पाठ संपल्यावर कम्प्युटर तसाच चालू ठेवा आणि मुलांना त्यांच्या वहीत इंग्रजी अंक आणि त्यांची नावं लिहायला सांगा.